5 लोक गेले. आजच्या पहिले पण कुंभमेळा झाला बरोबर, त्यावेळेस एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही साहेब. संपूर्ण शहर खड्ड्यामय करून टाकलेले, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळं म्हणजे सगळेजण त्रस्त आहे. मग आता समजा आपण कुंभमेळा करतो, सगळे रस्ते घेतले, सगळे रस्ते पण व्हायचे सगळे सिमेंटचे करतो की हा जो आता 7 प्रकारचे युटिलिटी जात आहेत, एनर्जी असतील, गॅस असतील, 7 प्रकारचे युटिलिटी जातात. म्हणजे न होता म्हणजे लोकांना बघायला येतील चर्चा वगैरे. खरं आहे मी वारंवार शेतकऱ्यांची बाबा तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, पाऊस असल्यामुळे बाहेर पडताय मागच्या वेळेच्या 10 पैशामुळे एवढं जास्त. तुमचं म्हणणं मान्य आहे, परंतु आयुक्त मॅडमनीच काय केलं तर निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वेद मंदिरासमोर स्वतः आयुक्त उभ्या राहिल्या, तो काय रस्ता आहे बनवलंच नाही रस्ता. जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करत आहे आणि कुठल्याही पद्धतीने आपण कुठे तडजोड करत नाही. आयुक्तांनी सांगितलं, मी त्याशी उद्घाटन करून गेलो, मॅडमला सगळे जिल्ह्याकडे गेले, मॅडमने स्वतः प्रेसिंग फोन टाकले, एवढं मी म्हणतो असं तडे गेले. तुम्ही अजून सांगा या रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू. कोणत्या संस्थेला आपण रस्ते आपण पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेला तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय मॅडम सगळे नाशिकच बकल झालेले, संपूर्ण येणार नाही. अनेक क्रम झालेले आहेत. 5 लोक गेले ना साहेब, 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक किती सुंदर. सुंदर साहेब. एक विनंती आहे तुम्हाला साहेब, आमची 5 लोक आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. लोकांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे आहे. मी तुम्हाला सगळे जे गेले ते दुर्दैवी आहे आणि शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब. मदत दिलेली आहे. महापालिकेकडून मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही दिले, एकही स्थानिक माणसाला काम नाही साहेब. नाही असं कसं काय? आमच्या शहराचा प्रश्न आहे साहेब, आमच्या शहरामध्ये लोकांनी 30% काल रस्त्यात उद्या भाऊ आहे परत काम घेतलं. कॉम्पिटिशन मान्य आहे. आता अग्रवाल साहेब आज ही परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब सुट्टी करायच्यावर आहे, त्यांना आपण 100% सांगितलं की त्याला मला सगळं भेटायचं उद्या का आलेली मला सांगा म्हणून अधिकारी कुत्रा करतील त्याच्यावर कारवाई करू. साहेब अधिकारी बदली केली पाहिजे साहेब, यांची बदली केली पाहिजे साहेब. 500 मिलीमीटर पाऊस पडायला काळजी घ्या साहेब. पाऊस येतोय पाऊस येतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेबांनी जे काही आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आमचं कोणाचंही समाधान झालेलं नाहीये. नाशिकचे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहे. संपूर्ण नाशिक शहर त्यांनी खोदून टाकलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये, ना नगरसेवकाचं ऐकतील ना आमदाराचं ऐकतील. जे काही ठेकेदार आहे आपल्या शहराच्या बाहेरचे आहे, आपल्या राज्याच्या बाहेरचे आहे, त्यांना अशा आपल्या नाशिकचं कुठलंही काही घेणं देणं नाहीये. आलं का लक्षात? म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की साहेब आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा तुम्ही आम्ही कामं दिले नाहीये.
मग जो काही कुंभमेळा तुम्ही करताय, कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, परंतु जे काही तुम्ही विकास करताय तो विकास माणसं मारून तुम्ही करताय का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वेळेस याच्या पहिले पण कुंभमेळे झाले ना, आतापर्यंत अनेक कुंभमेळे झाले, अनेक कुंभमेळे होऊन गेले, परंतु कुणीही रस्त्याच्या याच्या माध्यमातून बळी नाही पडले. बरोबर. जे मृत्युमुखी पडलेले त्या वारसांना 1-1 कोटी रुपये देऊन त्यांना महानगरपालिकेत शासकीय नोकरी सामावून घेण्यात अरे आली. पण तुम्ही सत्तेत असून मनसे आंदोलन करताय ना. सुदाम भाऊ त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काय यार ज्यांच्याकडे तो सर्व कार्यभार आहे, ते बांधकाम विभागाचे अरे हालू नका ना मैराडे, हे सुट्टीवर होते काय सर, सक्तीच्या रजेवर होते. ही कुठली जबाबदारी, आणि यांच्यात कधी दम नसेलच ना, त्यांनी ते पद खाली करून द्यावी. अनेक म्हणजे चांगले अधिकारी आहे की त्यांना काम करायचंय. या नागरिकांच्या जीवाशी खेळ का चाललाय, आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये, आता आम्हाला कुंभमेळा मंत्र्यांनी सांगितलं 5-6 महिन्यामध्ये आम्ही हे जे आता 6-6 महिन्यापूर्वीचे कंत्राट दिलेले आणि एकदम डिंब काम आहे, हे जे कुंभकर्णाची झोप घेताय नाही सर्व झोप, या सर्व लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे, तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, लवकरात लवकर नाशिककरांना सुरक्षित प्रवास भेटला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, अन्यथा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही. ही धमक आहे आमच्यात, ही धमकी नाही. तुम्ही सत्तेत आहात तरी तुमच्यावर आंदोलनाची वेळ येते. एक मिनिट मी बोलू का? तुम्ही सत्तेत आहात तरी आंदोलनाची वेळ येते. एकाने कोणीतरी प्रश्न विचारला. सत्तेत आहे तरी आंदोलनाची वेळ येते. सत्तेत आहे याचा अर्थ नागरिकांशी आमचा संबंध तुटला का? आमचा संबंध तुटला नाही. सत्ताधारी पक्षात असून अधिकाऱ्यांवर वचक नाही का? सत्ताधारी पक्षात असून अधिकाऱ्यांवर वचक नाही का? वचक नाही म्हणजे अधिकाऱ्यांवर कोणाचं वचक आहे आता सांगा तुम्ही. नाशिकच्या आमदारांची परिस्थिती बघा, 3 मंत्री, बाकीच्या 3 मंत्र्यांची परिस्थिती बघा, तुम्हाला ते दिसतच नाही. साहेब, लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्ही, आणि तुम्ही लोकांनी जर कधी या गोष्टीवर आवाज नाही उठवला, खरं तर आम्ही आंदोलन करणार आहोत. तो आम्हाला दिलेला अधिकार आहे. ऐका, आम्हाला आमचं म्हणणं आहे की माननीय आयुक्तांची आम्ही बदली मागतोय, माननीय शहर अभियंता यांची आम्ही बदली मागतोय, का जेणेकरून हे नियोजनाच्या कामामध्ये स्पेशल अपयशी झालेले आहे. आम्ही आयुक्तांची बदली झाली पाहिजे, शहर अभियंत्यांची बदली झाली पाहिजे, आणि जे काही ठेकेदार आहे या ठेकेदारवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि जे मूळ ठेकेदार आहे त्यांचे जे मालक आहे ते इथं पहिले बोलवा, पहिले ते नाशिकचे आहे का हे सगळं पहिले बघा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची मागणी आहे की यांच्यावरती गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवरती, आयुक्तांवरती आणि शहर अभियंता